दरम्यान आपल्या नावाआधी डॉक्टर ही उपाधी लावून मिरवण्याची हौस संजीव नाईक यांची चांगलीच अंगलट आली आहे। कारण डॉक्टर म्हणून मिरवणारे संजीव नाईक केवळ 12वी पास असल्याचं आता समोर आलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी केवळ 12वी पास असल्याची माहिती सादर केली। त्यामुळे नाईकांचे पदव्युत्तरचं तर सोडाच, मात्र साधं पदवीपर्यंतचंही शिक्षण झालं नसल्याचं आता समोर आलंय। या सगळ्या संदर्भात संजीव नाईक यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहू। डॉक्टर संजीव नाईक उमेदवार आहे ठाण्यातून लोकसभेसाठी म्हणून। स्वतः संजीव नाईक आपल्याबरोबर आहेत। डॉक्टर ही जी पदवी आहे मुळात तिच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत तुमचं विरोधक। आणि 12वी पास तुम्ही जर म्हणत असाल ॲफिडेव्हिटमध्ये, तर डॉक्टर कुठून आलं अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करताय। मला वाटतं हे तिसरं इलेक्शन मी लढवतोय। हाच प्रश्न तुम्ही 2009लाही मला विचारला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर। मला वाटतं या संदर्भामध्ये अशा देशामध्ये नाही तर जगामध्ये अनेक मानद पदवी या देशातल्या नाही तर जगातल्या विविध सामाजिक त्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक सन्मानाने दिलं जातं। आणि मेरीलँड युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतली एक नावाजलेली युनिव्हर्सिटी, त्यांचं ते अशा समाजामध्ये विविध स्तरावरती जे माझं काम होतं। मी 1995ला आपल्याला कल्पना असेल की काही दिवसापूर्वीच पल्स पोलिओ हे देशातून उच्चाटन झालेलं आहे आणि त्याचं काम 1995ला मी महापौर असताना सुरुवात ही केली। आणि त्यावेळेस मला तत्कालीन त्यावेळेसचे आरोग्यमंत्री केंद्रीय त्यांच्या माध्यमातून आम्ही सन्मानित केलं गेलो होतो, कारण सर्वात जास्त 100% पल्स पोलिओचं काम आमच्या माध्यमातून केलं होतं। त्यावेळेस आम्ही नगरपालिका याच्यामध्ये हात तुकडे असतात आणि म्हणून आपण सामाजिक संस्थांना बरोबर घेतलं होतं, NGOज असतील, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आणि त्यावेळेस आम्हाला नंबर 1चं नाव दिलं होतं। आणि त्यावेळेस त्यांनी तर त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं काम करत राहिलो। त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हा एक महत्त्वाचा मूळ मुद्दा, त्या अनुषंगानं आम्ही जे काही समाजामध्ये झाडतोडी, आपल्याला वृक्षाची तोड होते आणि त्यावेळेस वृक्ष प्राधिकरण समिती ही स्थापन करावी या संदर्भामध्ये मी 95ला तो प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी, कारण का त्यावेळेस वनमंत्री गणेश नाईक साहेब होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की वन पर्यावरण हे महत्त्वाचा विषय आहे। नाईक साहेब स्वतः वन पर्यावरण मंत्री होते आणि आम्ही ती सुरुवात केली होती की जास्तीत जास्त या संदर्भात काम करायला पाहिजे। त्यासाठी म्हणून हा पुरस्कार आणि त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं, जर तुम्ही बघितलं आमच्या 9 मेमध्ये आम्ही एक NGO चालवतो 9 मेमध्ये, जिच्या माध्यमातून ग्रीन होप नावाचा खूप मोठा कार्यक्रम आम्ही दरवर्षाला 50,000 झाडं ही पूर्ण ठाणे जिल्हा परिसरामध्ये लावत असतो। याच्यामध्ये आपण पर्यावरणाला समतोल राखण्याच्या अनुषंगानं जितके संस्था असतील, शाळा असतील, कॉलेज असतील यांच्या संदर्भात करतो आणि ते काम बघून अशा पद्धतीचं काम सातत्यानं, असं नाही की 1 वर्ष, 17 वर्ष आम्ही ते काम। अगदी नाही नाईक साहेब, तुमचं जे काम आहे त्यासाठी म्हणून ती पावती आहे, पण प्रश्न जो उपस्थित केला जातो, वृत्तपत्रांमधून बातम्या आल्या की ही युनिव्हर्सिटीच नाही, ही युनिव्हर्सिटीच खोटी आहे, काय तथ्य आहे? मला वाटतं WWW मेरीलँड युनिव्हर्सिटी केलं तर मी बोलण्यापेक्षा आपण स्टार माझा फार मोठं हायटेक आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये त्यांचं सर्चमध्ये पहिलंच त्यांचं येईल। आणि याच्या संदर्भामध्ये जे दाखले 2009ला आम्ही व्हिडिओ दिल्या होत्या, त्याचे कटिंग्स दिलेल्या आहेत। आणि ह्या गोष्टी आम्ही पदवी घेऊन काही दवाखाना नाही खोललेला आहे। आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे सामाजिक कार्य आहे ते सामाजिक कार्य लोकांनी, आता परवा दिली आप्पा धर्माधिकाऱ्यांना, परवा दिवशी दिली, ती त्याचं की कशासाठी दिली त्यांना, की त्यांनी समाजामध्ये अथक काम केलेलं आहे। अशा अनेक समाजामध्ये लोक आहेत, खूप लोक आहेत त्याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे मला वाटतं हा मुद्दा काही पहिल्यांदा आला असं नाही, माझी 3रं खासदारकीचं निवडणूक आहे। मला वाटतं विरोधकांनी नवीन काहीतरी मुद्दे काढले पाहिजेत ज्याच्यावरती आपण ही निवडणूक। मला असं वाटतं विरोधकांनी पुन्हा एकदा काढला हा मुद्दा। हा, ही 3ऱ्यांदा इलेक्शन आहे ना, स्टार माझाची ही 3री मुलाखत आहे माझी। संजीवजी धन्यवाद। मुख्यतः जे डॉक्टर ही पदवी मिळाली आहे ती मेरीलँड युनिव्हर्सिटीने दिलेली आहे, युनिव्हर्सिटी ही खोटी नाही आणि त्या जी मानद डिग्री आहे डॉक्टरेट तीही खोटी नाही असा दावा जो केला जातोय। फक्त 3 वेळेला सातत्यानं निवडणुकीमध्ये विरोधक हाच मुद्दा काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करताय असा दावा केलाय संजीव नाईक यांनी।